आज आपण बघणार आहोत मस्त अशी स्ट्रीट स्टाईल अंडा बुर्जी किंवा एग बुर्जी। तर ते सुद्धा आपण लोखंडी तव्यावर करणार आहोत। तर चला पाहूया। नमस्कार, श्री कुकिंग रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर चला आपण अंडा बुर्जी ला सुरुवात करू। इथे मी 4 अंडे घेतले, त्या 4 अंड्याची बुर्जी करणार आहे। त्यासाठी इथे मी 4 मीडियम साईजचे कांदे चिरून बारीक कट करून घेतलेत आणि त्यासोबत 3 ते 4 हिरव्या मिरच्या असं बारीक चिरून घेतलेत। तर आता ही बुर्जी आपण लोखंडी तव्यावर करणार आहोत। त्यासाठी इथे मी लोखंडी तवा ठेवलाय, त्यावर 4 ते 5 चमचे तेल टाकले। तेलाचा इथं वापर जास्त होतो। त्यानंतर इथे 1 चमचा जिरे टाकून चांगली त्याला गरम होऊन द्यावी। त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित असं कट करून त्यामध्ये तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर चिरून घेतलेली हिरवी मिरची सुद्धा आपल्याला तेलात व्यवस्थित परतून घ्यायची आहे। आणि आता इथं कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता कांदा थोडासा लाल झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो बारीक चिरून टाकून घ्यायचं आहे। ते सुद्धा आपल्याला कांदा थोडा लाल झाला की त्यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो चिरून टाकायचं आहे आणि टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजण्यासाठी त्यावर आपल्याला 1 मिनिट झाकून ठेवायचे की ज्या वाफेने कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजले जातील। बघा, चमच्याच्या साहाय्याने किंवा असं मी स्मॅश करून घेते। तर बघा, इथे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजले गेलेत। आता इथे आपल्याला काही मसाले वापरायचे आहेत। मसाल्याचा वापर मी कमीच करणार आहे, खूप जास्त नाही टाकणार। 1 चमचा हळद टाकून घेतली, 1.5 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे, 1 चमचा धने पावडर आणि त्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि मसाले करपू नये म्हणून 2 ते 3 चमचे पाणी टाकून मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे। मसाले परतल्यानंतर त्यामध्ये आपण अंडे फोडून टाकू आणि व्यवस्थित त्याला मिक्स करत राहू। मी हाय फ्लेमवरच ही बुर्जी तयार करून घेणार आहे। तर बघा, मस्त अशी स्ट्रीट स्टाईल अंडा बुर्जी तयार झाली। अवघ्या 10 मिनिटात तयार होणारी अंडा बुर्जी। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।